कधी तुम्ही विचार केलाय का, जर आपल्या पृथ्वीचा पाण्याचा साठा अचानक संपलाच तर काय होईल? पहिल्या दुसऱ्या दिवशी आपण कसं तरी ॲडजस्ट करू, बाटलीचं पाणी, उरलेलं पाणी जे हाताशी येईल ते वापरू. पण तिसऱ्या दिवशी जेव्हा पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी, अंघोळीला एक थेंबही पाणी शिल्लक नसेल, तेव्हा ही परिस्थिती फक्त कल्पनेतही भीतीदायक वाटते. नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जागतिक जल दिनानिमित्त एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, पाणी वाचवणे. खरं तर पाणी हा असा विषय आहे ज्याची किंमत आपल्याला दररोज जाणवायला हवी, पण आपण अनेकदा त्याचं महत्त्व दुर्लक्षित करतो. घरात पाणी पुरेसं आहे म्हणून आपण निश्चिंत असतो, पण जगभरात जवळपास 2 अब्ज लोक अजूनही सुरक्षित पाणी मिळण्यापासून वंचित आहेत आणि भारतात तर दरवर्षी अनेक ठिकाणी पाण्याची तीव्र टंचाई भासते. म्हणूनच आजच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 प्रभावी आणि अगदी घर बसल्या फॉलो करता येणाऱ्या टिप्स, ज्या अवलंबल्या तर आपण आपल्या पाणी वापरात मोठी बचत करू शकतो. आणि हो, हा संपूर्ण भाग ऐका, कारण शेवटी मी एक बोनस टिपही सांगणार आहे जी बहुतेक लोक अजिबात पाळत नाहीत, पण ती पाण्याच्या बचतीत खूप मोठा फरक घडवते. पहिली टिप, नळ चालू ठेवण्याची सवय बदला. दात घासताना, फेसवॉश करताना, शेव करताना किंवा भांडी घासताना नळ अनावश्यक चालू ठेवणे टाळा. फक्त 1 मिनिट चालू ठेवलेला नळ 6 ते 7 लिटर पाणी वाया घालवतो. दात घासताना मगमध्ये पाणी घ्या, भांड्यांना साबण लावताना नळ बंद ठेवा आणि चेहरा धुताना किंवा शेव करताना पाण्याचा ओघ कमी वापरा. हे छोटे बदल पाण्याची बचत मोठ्या प्रमाणात करतात. दुसरी टिप, घरातील लिकेजकडे दुर्लक्ष करू नका. थेंब थेंब गळणारा नळ किंवा फ्लशमधून सतत वाहणारे पाणी सामान्य वाटतं, पण अशा गळतीमुळे महिन्याला 100 ते 150 लिटर पाणी वाया जाऊ शकतं. घरातील सर्व नळ, फ्लश आणि पाईपलाईन नियमित तपासा आणि लिकेज आढळल्यास लगेच दुरुस्त करा. तिसरी टिप, पावसाचं पाणी साठवा, म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग. पावसाचं पाणी सरळ नाल्यात किंवा रस्त्यावर वाहून जातं, पण जर ते तुम्ही साठवलं तर झाडांना पाणी देण्यासाठी, घर धुण्यासाठी, कार वॉशिंगसाठी किंवा इतर घरगुती कामांसाठी ते वापरता येतं. घरात ड्रम किंवा टाकी ठेवून गच्चीवरून पावसाचं पाणी साठवा. जर सोसायटीत राहत असाल तर रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवण्याबद्दल चर्चा करा. हे पाणी पिण्यासाठी नसलं तरी घरच्या पाणी वापरात 20 ते 30% कपात करू शकतं. चौथी टिप, अंघोळीच्या वेळी बाथटबऐवजी बकेट बाथ किंवा नियंत्रित शॉवर वापरा. बाथटब भरायला साधारण 100 ते 150 लिटर पाणी लागतं, तर 10 मिनिटे फुल प्रेशर शॉवर चालू ठेवला तरीही 50 ते 60 लिटर पाणी खर्च होतं. बकेट बाथमध्ये फक्त 15 ते 20 लिटर पाणी लागतं, त्यामुळे शक्य तितकं बादलीनं स्नान करा किंवा शॉवर वापरत असाल तर वेळ मर्यादित ठेवा आणि पाण्याचं प्रेशर कमी ठेवा. 5वी टिप, स्वयंपाक करताना पाणी वाचवा. तांदूळ, डाळ किंवा भाजी धुतल्यावर उरलेलं पाणी टाकून देऊ नका. त्याऐवजी ते पाणी झाडांना द्या किंवा घरगुती वापरासाठी साठवा. मोठ्या भांड्यात पाणी भरताना जास्त घेणं टाळा आणि जितकं लागेल तितकंच पाणी वापरा. अशा सोप्या सवयींमुळे रोजच्या स्वयंपाकात 10 ते 30 लिटर पाणी सहज वाचवू शकतो. आणि आता एक खास बोनस टिप, झाडांना पाणी देण्याची योग्य वेळ निवडा. दुपारच्या उन्हात पाण्याचं पटकन बाष्पीभवन होतं, त्यामुळे सकाळी 7 ते 9 किंवा संध्याकाळी 6 ते 8 यावेळी झाडांना पाणी द्या. अशा सवयीने 30 ते 40% पाणी नैसर्गिकरित्या वाचते. पाणी वाचवणं म्हणजे फक्त आजचं नाही तर भविष्याचं संरक्षण करणं आहे. पाणी वाचवा, भविष्य घडवा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगा, तुम्ही घरात पाणी वाचवण्यासाठी कोणत्या सवयी पाळता आणि तुमच्या शहरात पाण्याची टंचाई आहे का? ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.